देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा जोर कायम आहे आणि पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान विभागाने काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळाचा इशारा दिलाय। विशेषतः जम्मू काश्मीर, लडाख आणि आसपासच्या भागात 20 आणि 21 एप्रिल रोजी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 20 तारखेला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्येही जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे आणि उत्तराखंडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातही जोरदार वारं वाहू शकतं। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार झारखंड आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागात तसंच आसामच्या वर चक्रीवादळाची स्थिती आहे, ज्यामुळे हवामानात बदल होत आहेत। 20 एप्रिल रोजी ओडिशा आणि झारखंडमध्ये गडगडाटासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। पुढील 5 दिवसांदरम्यान ईशान्य आणि पूर्व भारतात तसंच 23 एप्रिल रोजी विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 22 ते 25 एप्रिल दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। केरळ, माहे, कर्नाटक, किनारपट्टी, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा या ठिकाणी 21 तारखेदरम्यान तेलंगणामध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। 20 एप्रिल रोजी तामिळनाडू, पोंडिचेरी आणि कराईकलमध्ये विजा कोसळण्याची शक्यता आहे। आता या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। ढगफुटीमुळे तिघांचा मृत्यू देखील झालेला आहे। घटना नेमकी कुठे घडलेली आहे सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जम्मूच्या रामबनच्या मेहद भागातील कॅफेरिया इथं रविवारी भूस्खलन झालं, त्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली। ढिगारा हटवण्याचं काम सुरू असल्यानं प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा प्रशासनाकडून सल्ला देण्यात आलाय। रामबन जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला। ढगफुटीमुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील तिघांचा मृत्यू झालाय, तर जिल्ह्यात 100हून अधिक लोकांना वाचवण्यात आल्याची माहिती दिलेली आहे। सततच्या पावसामुळे बागना इथं घर कोसळून 2 मुलांसह 3 जणांचा मृत्यू झालाय। 100हून अधिक लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 5 बंद आहे। मात्र या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील भालेसा येथील अचानक भागात मुसळधार पाऊस पडलेला आहे। उधमपूरच्या नंबन भागात राष्ट्रीय महामार्ग 44 आदल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बंद झालेला आहे।